मित्र आणि मैत्रिणी नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर नातेवाईकांचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. जानकी जमिनीवर आणि लताबाईच्या पायावर सांडलेलं कुंकू सगळं भरून घेते आणि हे वाहून लताबाईला भरवून येतं. लताबाई डोळे पुसते आणि म्हणते, जानकी, तू विणबाईची ओळख करून नाही देते माझी? आणि ती पुढं म्हणते, जाऊ दे, ती काय करून देणार, मीच सांगते. मी ऋषिकेशची आई, पार्वती पुरुषोत्तम रणदिवे. हे ऐकून कावेरी काकूला धक्का बसतो आणि त्या म्हणतात, अहो तुम्ही तर. आणि त्यात पार्वतीबाई म्हणते, म्हणजे लताबाई म्हणते, मेले होते असं सगळ्यांना वाटत होतं, पण मी जिवंत आहे आणि या घरावरती माझा हक्क मी घ्यायला आलेली आहे. मला माहिती आहे माझी सून माझ्यापेक्षा चांगलं तिच्या सावत्र सासूशी चांगलं वागते, पण आज न उद्या जानकीला हे मान्य करावंच लागेल की मीच तिची खरी सासू आहे आणि तो दिवस पण लवकरच येणार आहे, असं म्हणते आणि लताबाई तिथून निघून जाते. हे सगळं सुमित्रा ऐकत असतात. त्या पण तिकडच्या बाजूला निघून जातात. कावेरी काकू जानकीला विचार, जानकी, तुमच्या घरात हे सगळं काय चालू आहे? आणि त्यावर जानकी म्हणते, माझ्या घरावर येणारी संकट संपत नाहीयेत, त्यात तुमची ऐश्वर्या पार्वती नावाचं नवीन संकट घेऊन आली आहे. कावेरी काकू म्हणतात, काय? या ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललंय? कावेरी काकू म्हणतात, थांब, तिला विचारते. आणि त्यावर जानकी म्हणते, नाही काकू, त्या ऐश्वर्याचं काय करायचं ते मी बघेन, पण त्याआधी त्या ऐश्वर्याने मला माझ्या आईपासून दूर केले, त्यांचा विश्वास गमावलाय मी, तो मला परत मिळवायचा आहे. कावेरी काकू जानकीचे दोन्ही हात पकडतात आणि म्हणतात, काळजी नको करू जानकी, तू त्यांचा विश्वास नक्की परत मिळवशील. तू जरी माझी मुलगी नसलीस ना, तरी माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे, असं म्हणते आणि कावेरी काकू जानकीच्या तोंडावरून हात फिरवते. समजा ठीक होणार आहे बघ, काळजी करू नको, येते मी, असं म्हणतात आणि त्या तिथून निघून जातात. कावेरी काकू गेटपर्यंतच असतात, तोच ऐश्वर्या मागून हाक मारते, म्हणते, मॉम थांब. कावेरी काकू म्हणतात, तू मला हाक मारलीस? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हा काय प्रश्न आहे, मॉम मी तुलाच म्हणते ना. त्यावर कावेरी काकू म्हणतात, नाही, तू तर मला कावेरीबाई म्हणतेस ना. ऐश्वर्या म्हणते, तुझा हा मेलोड्रामा बंद कर, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. कावेरी काकू म्हणतात, आता कशाला? मगाशी तर तुला आई म्हणताना सुद्धा लाज वाटत होती ना. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, कारण मला जाणून घ्यायचं की तू जानकीला भेटायला का आली आहेस. ऐश्वर्या इकडे तिकडे पाहते आणि कावेरी काकूला विचारते, तुझं काय काम होतं तिच्याकडे? आणि कावेरी काकू म्हणतात, तुला काय करायचे? आणि हे बघ, माझं काम झालेलं नाही आहे. ऐश्वर्या म्हणते, तुझं जे काही काम आहे ते मला सांग, मी करते. आणि त्यावर कावेरी काकू म्हणतात, मला माफीनाम्यावर सही हवी होती. ऐश्वर्या विचारते, कसला माफीनामा? आणि कावेरी काकू पर्समधून तो पाकिट बाहेर काढून देतात. कावेरी काकू म्हणतात, तुझ्या डॅड्यांची शिक्षा कमी होण्याचा माफीनामा आहे तो, पर त्यावर मला सही मिळालेली नाही. आणि ऐश्वर्या तो कागद हातात घेऊन वाचत असते आणि ऐश्वर्या मनात म्हणते, सही हवी आहे, आता याचा वापर करून मी बरोबर जानकीला ह्याच्यामध्ये अडकवेल. ऋषिकेश जानकी बेडवर बेडशीट टाकत असतात आणि जानकी म्हणते, मला ह्यात तुम्ही अडकवू नका, उद्या महत्त्वाचे रिपोर्ट्स येणार आहेत आणि तुमची महत्त्वाची मीटिंग आहे, हे तुम्ही मला आत्ता सांगताय. त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं बाजार समितीची मीटिंग आहे आणि घरामध्ये जे काय सुरू आहे त्याच्यामुळे इतके दिवस तिकडे जाताही आलं नाही, आणि जानकी आपलं शेतकरी हितकरी ॲप ग्रँट करण्याची मीटिंग आहे, मला उशीर होईल म्हणून तुला म्हणतोय, तू जाऊन ये. आणि त्यावर जानकी म्हणते, काय ऋषिकेश? ऋषिकेश जानकीला समजावतो. तो म्हणतो, हे बघ, माझं डॉक्टरांशी बोलणं झालेलं आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम होणार नाही, तुला ते रिपोर्ट्स देतील, तुला ते फक्त कलेक्ट करायचे आहेत, बस. आणि ऋषिकेश पुढे म्हणतो, हे रिपोर्ट्स फक्त तूच आणायला पाहिजेत, कारण माझा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. आणि त्यावर जानकी म्हणते, हो ऋषिकेश. जानकी म्हणते, हो ऋषिकेश, तुम्ही किंवा मी हे रिपोर्ट्स आणायला आपण दोघांपैकी एक जण गेलं पाहिजे, बाकी माझाही कोणावर विश्वास नाही आहे. ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी तर नाहीच नाही, ते रिपोर्ट्समध्ये फेरफार करतील. आणि ऋषिकेश म्हणतो, खरं आहे तुझं, जाऊ दे, मला तर आता उद्याची काळजी लागली आहे. नाही, काळजी नाही, मला तर खात्रीच आहे, आता उद्या सगळं व्यवस्थित होईल, नीट होईल, त्या बाईचं पितळ उघडं पडेल. बघा तुम्ही, उद्याचा रिपोर्ट निगेटिव्हच येईल. आणि तिथून पार्वती येते, म्हणजे लता येते, तिच्या हातात पूजेचं ताट असतं आणि म्हणते, आणि पॉझिटिव्ह आले तर? लता ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, तुझ्या बायकोला भलताच आत्मविश्वास आहे की आपले DNA रिपोर्ट्स जुळणारच नाहीत, पण होईल, तिचाही गैरसमज उद्या दूर होईल. जानकी म्हणते, बरोबर बोललात, ज्याचा कोणाचा गैरसमज आहे तो उद्या दूर होईल. लता म्हणते, कळेल, उद्या माझ्या मुलाला रिपोर्ट्स आल्यावर कळेल की मीच त्याची आई आहे. लता पुढे म्हणते, त्यासाठीच मी देवाला नवस बोलून आली आहे आणि उद्या पण जाणार आहे, मला खात्री आहे देव माझंच ऐकेल. आणि जानकी ऋषिकेश लताच्या तोंडाकडे पाहत असतात. घ्या प्रसाद घ्या. जानकी म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना, देव तीच गोष्ट पुढे आणतो जी सत्य असते. जानकी म्हणते, देव तुमचं ऐकेल ह्या भ्रमात राहू नका, कारण उद्याचे रिपोर्ट्स निगेटिव्हच आहेत.
लता म्हणते ती तर येणारी वेळच ठरवेल कोणाच्या भ्रमाचा भोपळा फुटतोय ती. येते मी बाळा, असं ऋषिकेशला म्हणते आणि तिथून जाते. सारंग त्याच्या बेडरूममध्ये ऐश्वर्याला म्हणतो, काय जानकी वहिनीची सही, आता ती कशाला पाहिजे तुम्हाला? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, ते तुम्हाला मी नंतर सांगेन. सारंग, तुम्हाला जानकीची सही कॉपी करायची म्हणजे जमेल ना तुम्हाला? सारंग म्हणतो, जमेल, म्हणजे मी प्रयत्न करेल ऐश्वर्या. सारंग त्याच्या शाळेतल्या अनुभवाच्या गोष्टी सांगतो. तो म्हणतो, मी शाळेत होतो, अभ्यासात कच्चा होतो, तेव्हा मला शेरा मिळायचा आणि सर म्हणायचे, म्हणजे बाई म्हणायच्या की जा नानांची सही घेऊन ये. तेव्हा मी घाबरत घाबरत नानाकडे जायचो आणि नाना मला मारायचे. आणि मग एक मित्र म्हणला की जा नानाची खोटी सही करून आण. मग मी तशीच खोटी सही केली तर मला थोडंसं जमतंय. आणि ऐश्वर्या म्हणते, झालं, शालेय गोष्टी करून झाल्या. विलक्षण आठवणीमध्ये रमून झालं असेल तर आपण आपल्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये लक्ष घालूयात. ऐश्वर्या म्हणते, मी ओवीची वही घेऊन येते, त्याच्यावर जानकीची सही असेल ती सही बघा आणि कॉपी करा. आणि सारंग म्हणतो, जानकी वहिनीची सही करण्यासाठी वही कशाला हवी? मला ना जानकी वहिनीची सही लख्ख डोळ्यासमोर आहे. आधी मी शेतात काम करायचो ना, बिलावर, शेतकामावर 100 वेळा मी जानकी वहिनीची सही घेतली, जशा तशी माझ्या डोळ्यासमोर आहे. मी करेल ती ऐश्वर्या, तुमच्यासाठी सही मी करेल. माझ्यात लपलेलं टॅलेंट आहे ना, ते तुम्हाला अजून कळलेलं नाही आहे. आणि ऐश्वर्या म्हणते, क्या बात है. सारंग, अशा ना खूप कमी वेळा असतात जेव्हा मला तुमचा खूप अभिमान वाटतो. आणि सारंग म्हणतो, खरंच? सारंग म्हणतो, माझ्याकडे अजून बरंच. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी तुम्हाला सांगते तिथं सही करा. तेवढ्यात त्यांचा दरवाजा वाजतो आणि ऐश्वर्या म्हणते, कोण आलं? आणि सारंग म्हणतो, मी बघतो. आणि ऐश्वर्या म्हणते, थांबा थांबा, मी बघते. दारावर लताबाई असते. ऐश्वर्या म्हणते, अगं आई, तू इथे काय करतेस? तुला सांगितलंय ना सारखं सारखं माझ्या खोलीत येत जाऊ नकोस, नाहीतर आपल्यावरती उगाचच संशय येईन लोकांना. लता म्हणते, अगं नव्हते येणार, पण काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. आणि ऐश्वर्या म्हणते, महत्त्वाचं? लता म्हणते, हो. आणि ऐश्वर्या म्हणते, मग आत ये. सारंग म्हणतो, दार लावून घ्या. ते दरवाजा लावून घेतात आणि एकदमच सारंग ऐश्वर्या विचारतात, काय महत्त्वाचं आहे सांग. आणि लता म्हणते, मी आताच ऋषिकेश आणि जानकीचं बोलणं ऐकलंय. उद्या ऋषिकेशला मीटिंग आहे, त्याला रिपोर्ट आणायला जमणार नाहीयेत, म्हणून जानकी जाणार आहे. आणि सारंग म्हणतो, अरे बापरे. म्हणून लक्षात ठेव पोरी, तिथं जाऊन रिपोर्ट बदलणं शक्य नाही. त्या जानकीची नजर असणार आहे तुझ्यावर. आणि ऐश्वर्या म्हणते, तू नकोस काळजी करू, मी त्या जानकीच्या एक पाऊल पुढेच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिपोर्ट्स आणायला अगोदर घरातून बाहेर तर पडलं पाहिजे. त्या जानकीला मी उद्या घराबाहेर पाऊल ठेवूच देणार नाही. लता म्हणते, मग कसं? आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी देवघरामध्ये देवासमोर हात जोडून असते आणि देवाला म्हणते, तू असताना खरं काय ते लपून राहणार नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि ओवी दारामध्ये येऊन उभारलेली असते. तू आहेस आमच्या पाठीशी. आईजवळ ओवी येते आणि म्हणते, आई, मी निबंध लिहिते, मला निबंध लिहायला मदत कर ना. आणि जानकी म्हणते, ओवी, मी आता पूजा करते. ओवी म्हणते, आई, तुझी पूजा झाली आहे, मला माहिती आहे. तू आता देवबाप्पाशी गप्पा मारतीयस, माझ्याशी बोल ना, मला निबंध लिहायला मदत कर ना. आणि ओवी जानकीच्या हाताला धरून त्या देवघराच्या बाहेर आणते. डायनिंग टेबलवर सुमित्रा आई भाजी निवडत बसलेले असतात आणि ओवी दुसऱ्या टेबलवर नेऊन जानकीला बसवते आणि म्हणते, मला या विषयावर निबंध लिहायचा आहे, कशी सुरुवात करू मला सांग ना. जानकी म्हणते, कमाल आहे ओवी तुझी. आई या विषयावर निबंध लिहायला एवढं अवघड आहे का? तुला आई या विषयावर निबंध लिहायचा आहे ना, म्हणजे माझ्याविषयीच लिहिणार आहेस ना. आणि मी माझ्याविषयी काय सांगू तुला? ओवी म्हणते, माझी आई असा जर टॉपिक असता ना तर मी 10 मिनिटांमध्ये सगळा निबंध लिहून ठेवला असता, पण आई या विषयावर निबंध लिहायचा, त्यामुळे मला समजत नाही, प्लीज मला सांग ना, मी कशी सुरुवात करू. आणि त्यावर जानकी म्हणते, आता मी तुला काय सांगू, मी कुठे पाहिलंय माझ्या आईला. आणि जानकीला मधुभावने दिलेला तो फोटो आठवतो. आणि जानकी म्हणते, मी जरी माझ्या आईला पाहिलं नसलं ना तरी तुला सांगू का, माझी आई पण इतर आयासारखीच असणार आहे. तुला माहिती आहे का, देव स्वतः येऊ शकत नाही म्हणून तो आईला पाठवतो आणि तिकडून लता येत असते. आईमध्ये माया, ममता, हिंमत, बळ सगळं भरून पाठवतो. आई हे रसायनच वेगळं आहे बघ. आपल्या पायाखालचं वादळ तिला जाणवत नाही, पण आपल्या लेकरापर्यंत आलेली फुंकर पण तिला कळते. कितीही मोठं संकट येऊ दे, कितीही मोठं वादळ येऊ दे, ती अशी मुळूमुळू रडत नाही बसत. जर आपल्या मुलाने कुठलं छान काम केलं, यश मिळवलं ना, टचकन तिच्या डोळ्यात पाणी येतं. आपल्या मुलावर कोणतं संकट आलं ना तर ते संकट परतून लावण्याची तिच्यात शक्ती असते. आई होणं सोपं नाही आहे. आई आपल्या पोटात तिच्या बाळाला 9 महिने वाढवत असते आणि ह्या दोघीजणी जानकीचं बोलणं ऐकत असतात. असंख्य कळा वेदना देऊन त्या बाळाला जन्म देत असतात. मूल जन्माला आलं की ती वाढवण्यासाठी दिवसरात्र कष्ट खात असते. दिवसरात्र त्या बाळाच्या उशाशी बसून राहते. तिच्या बाळाला कुठलाही त्रास होऊ नये यासाठी ती कष्ट घेते.
त्याला छान झोप लागावी म्हणून प्रेमाचं पांघरूण घालत असते त्याच्यावर. आपलं बाळ उपाशी राहू नये त्या नादामध्ये ती स्वतःची तहानभूक हरवते. आई आई असते ओवी, आईसारखं दुसरं कोणीच असू शकत नाही. जानकी ओवीला जवळ घेते, तिच्या डोक्यावरून हात फिरवते, तोंडावरून हात फिरवते. तिचं संपूर्ण विश्व तिच्या लेकरात सामावलेलं असतं. जानकी डोळे पुसते आणि ओवीला म्हणते, तुला माहिती आहे का, जगातला सगळा आनंद, सगळं सुख एकीकडे आणि आपल्या लेकराला मायेने जवळ कुशीत घेण्याचा आनंद एकीकडे, असं म्हणते आणि ओवीला जवळ घेते. सुमित्रा आई मेथी निवडत निवडत डोळे पुसत असतात. आणि तुला एक गोष्ट सांगू का, जे बाळ आईच्या कुशीत झोपतं, आईचं बोट धरून चालतं, ते बाळ कितीही मोठं झालं ना तरी ते आईसाठी लहानच असतं. ते असं उंच जरी झालं ना तरी आईला अशी मान वर करून बघावं लागतं, पण प्रत्यक्षात ते कायम आईसाठी लहानच असतं. तिच्यासाठी तिचं बाळ असतं. आणि ऋषिकेश तिथं येतो. सुमित्रा आईच्या खांद्यावर हात ठेवतो आणि बाजूच्या खुर्चीत बसतो. असं सुमित्रा आईला भास होतो. आणि इकडे लताला ऐश्वर्या आल्याचा भास होतो. लता ऐश्वर्याच्या डोक्यावरून हात फिरवते, तिच्या डोक्याची पप्पी घेते, म्हणजे हा भासच आहे. लता पण डोळे पुसते आणि ओवी आई म्हणून जानकीच्या गळ्याला पडते. ओवी जानकीचे डोळे पुसते, तिच्या गालाची पप्पी घेते आणि म्हणते, किती छान बोललीस ग. सुमित्रा आई उठून त्यांच्या रूममध्ये निघून जातात आणि मधून कडी लावून घेतात. लता जानकीजवळ येते आणि म्हणते, खरंच किती छान बोलली आहेस तू, पण एका मुलाला तू त्याच्यापासून तोडतीयस. आणि जानकी म्हणते, एका आईला तिचं आईपण सिद्ध करण्याची गरज नसते. ती वेळ तुमच्यावर आली आहे. आता खरं काय खोटं काय लवकरच कळेल. सुमित्रा आईचं दार वाजतं आणि सुमित्रा आई तिथून उठतात आणि म्हणतात, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये जानकी, तू जा इथून. आणि तिथून बाहेरून ऐश्वर्या म्हणते, मी ऐश्वर्या. सारंग म्हणतो, एकदा पाठ फिरून गेलेला माणूस पुन्हा तोंड दाखवायला येत नाही आई. आणि ऐश्वर्या म्हणते, नाहीतर काय. आणि तिने जे काही केलंय ना ते बघितलं तर तुम्ही आयुष्यात सुद्धा तिचं तोंड बघणार नाहीत. आणि आई विचारते, म्हणजे असं काय केलंय तिने. आणि ऐश्वर्या सुमित्रा आईला काहीतरी सांगत असते, जे की आपल्याला ऐकवत नाहीत, फक्त बॅकग्राऊंडला म्युझिक तिच्या हातवारे. आणि आई थोडं पुढं जातात आणि हे एकमेकांना टाळी देतात. आणि तिच्या रूममध्ये जानकी फोनवर ऋषिकेशला म्हणत असते, हो हे काम मी निघतेच आहे, माझं आवरलेलं आहे आणि रिपोर्ट आले ना सगळ्यात अगोदर मी तुम्हालाच दाखवेल. आणि समोर सुमित्रा आई उभ्या असतात. जानकी सुमित्रा आईला पाहते आणि ऋषिकेशला म्हणते, मी करते तुम्हाला नंतर फोन, आता उशीर होतोय, असं म्हणते आणि फोन ठेवते. जानकी म्हणते, आई तुम्ही काही काम होतं का, काही पाहिजे होतं का. आणि सुमित्रा आई म्हणतात, तू कुठे बाहेर निघालीस का. जानकी म्हणते, हो आई, मी रिपोर्ट्स आणायला चालली आहे. सुमित्रा आई म्हणतात, काल कावेरी ताई आल्या होत्या ना भेटायला तुला, तू सांगितलं नाहीस, पण मी आज तुला मुद्दाम विचारतेय, काय काम होतं त्यांचं तुझ्याकडे. आणि जानकीला आठवतं, कावेरी काकू म्हणतात, या माफीनाम्यावर सही हवी होती. जानकी म्हणते, आई जाऊ दे ना, एवढं काही महत्त्वाचं नव्हतं. सुमित्रा आई म्हणते, अच्छा, म्हणजे घरामध्ये काय महत्त्वाचं आहे काय नाही आहे ह्याचे निर्णय सुद्धा तूच घेणार आहेस का. जानकी म्हणते, आई असं का बोलताय तुम्ही, माझं काही चुकलं असेल तर मला सांगा. सुमित्रा आई तिच्या अंगावर कागद फेकतात आणि म्हणतात, लाज नाही वाटत तुला हा प्रश्न विचारायला. काल कावेरीताई हा माफीनामा घेऊन इथे आली होत्या ना, त्या सयाजीरावाची शिक्षा कमी व्हावी म्हणून. त्यांना सही हवी होती बरोबर, आणि तू ह्याच्यावर सही केलीस. अगं विसरलीस का तू, सयाजीरावांनी नानांना किती त्रास दिला. ऐश्वर्या माझी सून, अगं ती आपल्या बापाविरुद्ध कोर्टात लढली, त्यांच्या विरोधात साक्ष दिली, आणि तू मला त्रास व्हावा म्हणून या माफीनाम्यावर सही केलीस. आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जानकी आईला म्हणते, आई तुमचा गैरसमज होतोय. आणि सुमित्रा आई तिला बाहेरून म्हणजे कडी लावून घेतात आणि रूममध्ये कोंडून ठेवतात. जानकी म्हणते, आई प्लीज दार उघडा, मला रिपोर्ट्स आणायला जायचंय. आणि सुमित्रा आई म्हणतात, आज कडी उघडणार नाही. रिपोर्ट्स आणायला हे दोघं जातील, सारंग आणि ऐश्वर्या. आणि ते दोघं जण लॅबमध्ये जातात. त्यांच्या हातामध्ये रिपोर्ट पडणार तोच जानकी येते आणि म्हणते, ऐश्वर्या विचारते, तू इथे कशी आलीस. आणि जानकी म्हणते, तुझा खेळ संपला आता ऐश्वर्या. असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या भागात.